नवीन आर्थिक वर्ष 2026-2027 ची सुरुवात आजपासून म्हणजेच 1 एप्रिल पासून होत असून सामान्यांच्या आर्थिक जीवनात मोठे बदल घडवून आणणारे नवीन नियम लागू होत आहेत. डिजिटल व्यवहारांची सुरक्षा वाढवण्यापासून ते रेल्वे तिकीट दर रद्द करणे, एटीएम शुल्क, क्रेडिट कार्ड सुविधा, फास्टॅग दरवाढ आणि पगार रचनेपर्यंत अनेक बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होणार आहे. नमस्कार, मी बालय शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. खासगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या पे स्लिपमध्ये बदल होतील. कंपन्यांना कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पगाराच्या किमान 50% ठेवावे लागेल. यामुळे पगारातून कट होणारा पीएफ वाढेल. परिणामी हातात येणारा पगार कमी होईल. आरबीआयने डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य केलंय. यात आता केवळ UPI पिन किंवा पासवर्ड पुरेसा नसेल. व्यवहार पूर्ण करताना फिंगरप्रिंट, फेस ID किंवा मोबाईलवर येणारा विशेष OTP यापैकी एका अतिरिक्त पद्धतीचा वापर करावा लागेल. यामुळे व्यवहार थोडा वेळखाऊ होईल, पण सुरक्षितता वाढणार आहे. नॅशनल हायवेवरील वार्षिक पास आता 3075 रुपयांना मिळेल. यापूर्वी तो 3000 रुपयांना मिळत होता. हा पास 1 वर्ष किंवा 200 ट्रिपसाठी वैध असेल. 1 एप्रिल पासून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे. पॅन शिवाय बँका आता नवीन कार्ड देणार नाहीत. जुन्या कार्ड धारकांनाही आपले कार्ड पॅनशी लिंक करावे लागेल, अन्यथा कार्ड ब्लॉक होऊ शकते. यामुळे कर व्यवस्थेत पारदर्शकता वाढणार आहे. टॅक्स ट्रॅकिंग अधिक कडक होणार आहे. क्रेडिट कार्डने टॅक्स ही भरता येणार आहे. तुम्ही वर्षाला 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे क्रेडिट कार्ड पेमेंट केल्यास तुमची बँक आयकर विभागाला कळवू शकते. जर तुम्ही गाडी सुटण्याच्या 8 तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास कोणतीही परतफेड मिळणार नाही. यापूर्वी ही सवलत 4 तासांपर्यंत होती. 8 ते 24 तास आधी 50% रक्कम कापली जाईल. 24 ते 72 तास आधी 25% रक्कम कापली जाईल. आतापर्यंत केवळ सोन्यावर कर्ज मिळायचं. आता बँका चांदीचे दागिने, नाणी आणि भांडी गहाण ठेवून कर्ज देऊ शकतील. यामुळे ग्रामीण क्षेत्राला कर्ज मिळवणे सोपे होणार आहे. बँकांनी मोफत व्यवहारांची संख्या मर्यादित करून शुल्कात वाढ केली आहे. HDFC बँकमध्ये UPI द्वारे पैसे काढण्याचे व्यवहार तुमच्या मासिक 5 मोफत व्यवहारांच्या मर्यादेत मोजले जातील. त्यानंतर 23 रुपये अधिक GST द्यावा लागणार आहे. बंधन बँकमध्ये ATM व्यवहार फेल झाल्यास 25 रुपये दंड लागेल. शहरात केवळ 3 मोफत व्यवहार मिळतील. PNB बँकमध्ये रोख रक्कम काढण्याची मर्यादा 50,000 ते 75,000 रुपयांपर्यंत मर्यादित केली आहे. आता वारंवार ATM वापरणाऱ्यांचा खर्च वाढणार आहे. काही बँकांनी क्रेडिट कार्ड वापर महाग केलाय. काही बँकांनी कॅशबॅक आणि सुविधा कमी केल्या आहेत. ब्लिंकइट, झोमॅटो यांसारख्या ॲपवरील कॅशबॅक थेट वॉलेटमध्ये येणार आहे. काही बँकांनी युटिलिटी बिल म्हणजेच वीज पाणी भरण्यावर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स कमी केलेत. आता फ्लोटिंग रेटसाठी होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, एज्युकेशन लोनवर कोणतेही प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर शुल्क आकारले जाणार नाही. सध्या क्रेडिट कार्ड कोड अपडेट होण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागतो. 1 एप्रिल पासून सिबिल अपडेट दर 7 दिवसांनी होईल. महिन्याच्या प्रत्येक 7, 14, 21 आणि 28 तारखेला क्रेडिट प्रोफाईल डेटा अपडेट केला जाणार आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.